ज्यादा भिंताड़े। क्या जबरदस्त आयोजन इस टूर्नामेंट का। तीसरे दिन का खेल, आखिरी मुकाबला दीपक दादा प्रतिष्ठान बनाम मांडवी चैलेंजर्स। इस प्रतियोगिता को बहुत खूबसूरत बनाने के लिए बिल्कुल अफजल मखदूम, उसके साथ संदेश पार्थे, अजय आवले, सचिन बाण, उसके साथ अगर देखें तो राकेश जी बहुत मेहनत कर रहे हैं और मैदान के अंदर प्रारंभिक जोड़ी जो है पहुंच चुकी है। बल्लेबाज एक तरफ मैं देख रहा हूँ नीलेश पिंजारे, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी। पावर प्ले के ओवर यहाँ इंपॉर्टेंट रहेंगे। 7 ओवर का मैच। प्रतियोगिता की बात करें तो आज के तीसरे दिन का खेल आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट डॉट के माध्यम से। इमर्जिंग प्लेयर 10 के ट्रॉफी, बाइसिकल और उसके साथ 1 ईयर कॉन्ट्रैक्ट विद NB11 ओपन टीम। बेस्ट बॉलर के लिए 15 के ट्रॉफी, बाइसिकल। बेस्ट बैट्समैन के लिए 15 के ट्रॉफी प्लस बाइसिकल है। मैन ऑफ द सीरीज के लिए 25 के ट्रॉफी एंड बाइसिकल। चैंपियन बनने वाले टीम के लिए एक खूबसूरत ट्रॉफी मिलेगी मेड फ्रॉम सिल्वर 2 kg ट्रॉफी 3 लाख की नकद राशि के साथ। उसके साथ रनर अप टीम के लिए 2 लाख एंड स्पेशल NB ट्रॉफी। फर्स्ट रनर अप 1 लाख स्पेशल NB ट्रॉफी। सेकंड रनर अप 1 लाख एंड स्पेशल NB ट्रॉफी। और खास करके ओनर के लिए एक इनाम है, उसके बारे में चर्चा करेंगे। ऑफिशियल बिल्कुल इशारा कर रहे हैं संजय भालेराव। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए विशाल निगोट। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हैं मोइन बागवान। सचिन तेंदुलकर पैवेलियन एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार। अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेलते हुए मिड विकेट पर वैसे खिलाड़ी बहुत दूर है, फुटबॉल खेल रहे हैं। 1 रन का इजाफा, स्ट्राइक रोटेट करने की कोशिश भी हो जाएगी। जिस तरह से आज इस प्रतियोगिता में पहले मैच से बहुत बढ़िया तरीके से अच्छा प्रदर्शन रहा है नीलेश पिंजारी का, तो एक तरफ स्ट्राइक रोटेट करने का प्रयास क्या विशाल भी करेंगे वो देखना बहुत जरूरी है। लेकिन 1 ओवर कम हुआ है, इसका असर इस मैच के ऊपर किस तरह से होगा वो भी देखना बहुत दिलचस्प है। पावर प्ले के पहले ओवर में फील्डिंग की जमावट देखे, एक फ्लाइंग स्लीप, उसके साथ पॉइंट, एक कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है और लंबे रनअप के साथ मोइन बागवान गेंदबाजी कर रहे हैं। नीलेश पिंजारी ऑन स्ट्राइक। ऑफ के बाहर बहुत सुंदर तरीके से कट जरूर किया गया था, लेकिन पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है। बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर चल रही है, ये बैटल होगा। एक तरफ मोइन बागवान की अगर बात करें तो बारामती से बिलोंग करते खिलाड़ी, जबरदस्त प्रदर्शन रहा पिछले 4-5 सालों से। एक तरफ अगर देखें तो हाफिज से टेनिस बॉल मतलब ओरहाम क्रिकेट का जो सफर नीलेश पिंजारी का भी बहुत ही बढ़िया रहा है। 1 रन बगैर किसी नुकसान के नीलेश पिंजारी को अपना खाता खोलना है। पहले ओवर का खेल आप देख रहे हैं। मोइन बागवान गेंदबाजी करने के लिए तैयार। बैकफुटर चले गए, क्या गैप ढूंढा, बिल्कुल गैप ढूंढा है। इनको दिखती है छोटी सी दरार, तो रन ढूंढते 4, गेंद बॉलिंग लाइन की तरफ फरार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। अच्छा स्ट्रोक तक कट कर दिया था, गैप ढूंढा, टाइमिंग बढ़ गया, खराब फील्डिंग पॉइंट पर हुई है और उसका खामियाजा भुगतना पड़ा। नीलेश पिंजारे इस वक्त चौके के साथ आगाज करते हुए, इस चौके की मदद से रन संख्या 5 रन। ओवर पहला प्रगति पर। अच्छी गेंद, ये इनके पास कला है, बहुत बढ़िया तरीके से स्ट्राइक रोटेट करते हैं, बड़ा शॉट खेलते हैं। सेंसिबल क्रिकेट इनकी तरफ से। रन संख्या अब कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बगैर किसी नुकसान के। दरम्यान या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी NB ट्रॉफीच्या निमित्ताने जो गेल्या काही वर्षांमध्ये 95 बिग FM माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रीयांच्या मनामध्ये उतरलेला जो चॅनल आहे, ज्यावर आपण सगळेजण आपलं मनोरंजन करण्यासाठी 95 बिग FM सातत्यानं वारंवार ऐकतो, त्या 95 बिग FM मार्केटिंग हेड सन्माननीय गायत्री मॅडम सोबतच RJ बंड्या, आणि मला वाटतं त्यांची वेळ महत्त्वाची असताना सुद्धा ती वेळ सोडून ते आपल्या या ठिकाणी आलेले आहेत। 4चा चहा मराठी गाणी 10 हा त्यांचा कार्यक्रम तुफान फेमस आहे आणि व्यक्तिगत आम्ही आमच्या गाडीमध्ये सातत्यानं 95 बिग FM दिवसभर ऐकतो। आम्ही खूप चाहते आहोत आपल्या चॅनलचे, हे सांगायला हरकत नाही आहे। वेलकम, हार्टिएस्ट वेलकम टू यू। दिल के गहराई से दोनों का स्वागत है। बीच मैदान पर अगर देखें तो मुकाबला शुरू हो चुका है, तो पहले ओवर का खेल आप मैदान के अंदर देख रहे हैं। मोइन बागवान गेंदबाजी करते हुए,
ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कपर की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ जरूर है लेकिन फील्डिंग अच्छी नहीं कर पाए, तो 1 रन का इजाफा। आखिरी गेंद पर सिंगल है और विशाल निघोट अपने पास स्ट्राइक रखेंगे। पहले ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 9 रन बगैर किसी नुकसान के मांडवी चैलेंजर। दीपक दादा प्रतिष्ठान और मांडवी के बीच मुकाबला। हमारे साथ कॉम्बॉक्स में गुफ्तगू करने के लिए बिल्कुल मामा मौजूद है। मामा, क्या लग रहा है? दीपक दादा प्रतिष्ठान विरुद्ध मांडवी चॅलेंजर्स यांच्यामधला सुरू असलेला सामना एका षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे। 9 धावफलकावर 9 धावा आहेत आणि दीपक दादा प्रतिष्ठानने ज्या पद्धतीनं कमबॅक केलेलं आहे त्यामुळं मांडवी चॅलेंजर्स यांच्या समोर खूप मोठं आव्हान आहे असं मला वाटतं। एक मोठा तगड़ा मुकाबला बघायला मिळेल असं वाटतं। बिल्कुल, स्टार्ट के बारे में बिल्कुल चर्चा करेंगे। जिस तरह से आगाज हुआ है, अगर आगाज अच्छा है तो क्या अंजाम खूबसूरत हो जाएगा, वो देखना बहुत ज़रूरी है। नीलेश पिंजार ने प्रभावित किया, छोटी छोटी पारियां जरूर के लिए, लेकिन सेंसिबल के तरीके से, बुद्धिमानी की तरफ से एक बार फिर इन्होंने बल्लेबाजी की है, सूझबूझ के साथ बल्लेबाजी की है। स्ट्राइकर गेंद पर विशाल निघोट, आखिरी गेंद पर इन्होंने सिंगल लिया था। रन संख्या 9 रन, मुकाबला चल रहा है दीपक दादा प्रतिष्ठान बनाम मांडवी चैलेंजर्स। और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है, सुधीर साबले गेंदबाजी करेंगे। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से खेलते हुए कवर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है। जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ सिंगल रन पूरा किया। रन संख्या 10 रन, ओवर बिल्कुल दूसरा प्रगति पर है। और काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं tenniscricket.in के माध्यम से, और जिनके बारे में चर्चा हो रही थी बिल्कुल इस वक्त आप ऑन स्क्रीन को देख सकते हैं। आरजे बंड्या और गायत्री मैम इस वक्त एनबी ट्रॉफी देख रहे हैं, इस खेल का लुत्फ उठाते हुए, इसका क्रिकेट के खेल का आनंद उठाते हुए। दोनों का स्वागत है। रन संख्या फिलहाल 10 रन। ओवर की बात करें तो दूसरे ओवर का खेल चल रहा है। खरं तर एनबी ट्रॉफी महाराष्ट्रामध्ये तुफान गाजती आहे आणि या ट्रॉफीचे जे संकल्पक आहेत, ज्यांच्या कल्पनेतून ही ट्रॉफी आकाराला आलेली आहे, ते निलेश दादा भिंताडे यांच्या विनंतीला मान देऊन खरं तर कुठलाही फळाचे, जसं निलेश दादा यांचं जे वाक्य आहे, ब्रीद वाक्य, की फळाची अपेक्षा करायची नाही, कर्म करत राहायचंय, त्याला साथ दिली बिग FM 95 ने आणि त्यांनी कुठलीही अपेक्षा न करता जे आम्हाला पार्टनरशिप, चॅनल पार्टनरशिप दिलेली आहे त्याबद्दल मी गायत्री मॅडम, आरजे बंड्या, आपलं पुन्हा एकदा एनबी ट्रॉफी टीमच्या वतीनं अत्यंत मनापासून धन्यवाद देतो। इस बार ऑन साइड पर उड़ाया था मंडल में गेंद, खिलाड़ी है लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्टोक है, ब्यूटीफुल टाइमिंग। बॅकफुटवर जात स्लॉट मध्ये आलेला चेंडू जबरदस्त भिरकावून दिला, डीप मिड विकेटच्या दिशेने मारलेला गगनचुंबी षटकार। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बैकफुट पंच किया, मिड ऑफ की तरफ बिल्कुल खिलाड़ी मौजूद है, 1 रन लिया। देखिए कितना सेंसिबल खेल रहे हैं, एक अच्छा स्ट्रोक इन्होंने खेला, मिडिल ऑफ द बैट वो छक्का है, उसके बाद में सिंगल लिया। इस तरह की क्रिकेट खेलने की जरूरत है। इस विकेट पर खास करके जो टर्फ का विकेट है, जिसमें घाट ज्यादा छोड़ा गया नहीं, लेकिन थोड़ा सा उछाल वो परेशान कर रहा है, इसीलिए आपके पास वो हुक शॉट होना चाहिए, आपके पास वो पुल शॉट होना चाहिए। और जब गति परिवर्तन हो रहा है तो थोड़ा पॉज लेके बल्लेबाजी करने की आपको आदत होनी चाहिए। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और बढ़िया क्रिकेट मैदान के दरविश गुड दौरा। एक तरफ बल्लेबाज आप देखिए तो नीलेश पिंजारी फॉर्म में है, तो उनको ज़्यादा या स्ट्राइक देने की कोशिश हो रही है। 20 रन बगैर किसी नुकसान के दूसरे ओवर की अब आखिरी गेंद है। आप देख रहे एक बहुत बड़ा टूर्नामेंट एनबी ट्रॉफी और क्रिकेट का, टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्यौहार फिलहाल पुण्य नगरी में चल रहा है। इस टूर्नामेंट के आयोजन करता हमारे सबके दिल की धड़कन नीलेश दादा भिंताड़े, और गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है सुधीर साबले। सिंगल, डबल, छक्का, सिंगल, सिंगल, उड़ाया आसमान की तरफ। पसंदीदा स्ट्रोक है, जहां मंच पर महानुभाव है उनके स्वागत के लिए गेंद बॉडी लाइन के बाहर जाती भी 6 रनों के लिए। सुधीर साबळेचा हा खराब चेंडू डावे इष्टीवर येणारा अफलातून फटका मारला, आणि हे खासियत आहे, ही खासियत आहे निलेशची, ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय। सेन्सिबल क्रिकेट दोघांकडून खेळलं जात आहे, अप्रतिम षटकार।
फिलहाल 2 ओवर का खेल 26 रन। पावर प्ले में आज नीलेश पिंजारे ने अपनी पावर दिखाई है, मेरे हिसाब से पावर और कला भी दिखाई है। आक्रामकता यहाँ इस मैच में बिल्कुल है, उसके साथ संयम भी दिखाया है, स्ट्राइक रोटेट भी किया है। तो बुद्धिमानी वाली क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट इन्होंने जरूर खेले हैं। आफ्टर 2 ओवर 26 पर नॉन, और अब जाकर अच्छा स्टार्ट, बहुत अच्छा स्टार्ट दोनों बल्लेबाजों द्वारा। ही जोडी फोडण्याचे मोठं आव्हान मोईन बागवान याच्याकडे असेल, ती क्षमता त्याच्यामध्ये आहे। बारामतीचा एक नामवंत गोलंदाज आहे। सध्या दीपक दादा प्रतिष्ठानची धूर आपल्या खांद्यावर घेतोय आणि मांडवीच्या संघासमोर विशाल आणि निलेश यांच्या समोर तो कसं आव्हान निर्माण करतोय हे पाहणं रंजक ठरणार आहे। दर्शक भी बहुत खुश है, उसके साथ मंच आप देखिए, इस मंच पर बहुत सारे महानुभाव इस प्रतियोगिता का लुत्फ उठाते हुए, आनंद उठाते हुए सभी का हम दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं। सागर दाता को आप देख रहे हैं इस वक्त ऑन स्क्रीन। रन संख्या फिलहाल 26 बगैर किसी नुकसान के। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑन साइड पर बड़ा शॉट खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछालता बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। पहले विकेट का पतन मोइन बागवान, जिन्होंने डाली है इस मुकाबले में जान। ज्या ब्रेक थ्रूचा आपण आता विचार करत होतो की या जोडीला फोडण्याची क्षमता मोईन बागवान मध्ये आहे, ती क्षमता त्यानं पहिल्या चेंडूवर सिद्ध केली। उसळी घेणारा चेंडू टाकला, चेंडूने बॅटची कड घेतली, विशाल निघोट निराश करतोय। उसळी घेणारा चेंडू बॅटची वरची कड घेऊन जातोय। बॅट येण्याच्या आधी चेंडूचा वेग असा होता की चेंडूच्या बॅटची कड मिळाली आणि झेलबाद व्हावं लागतंय, मोईनला यश मिलता है। और मामा ये जो गेंद थी खास करके टप्पा खाने के बाद उड़ान लेते भी चले गए, और आप पहले से मन बना के खेलने की कोशिश करें, मतलब पहले से बैकफुट पर चले गए थे, ऑन साइड पर एक बड़ा शॉट खेलने के लिए चले गए, तो मन बना के खेलेंगे तो इतनी बात नहीं बनेगी। मेरिट के हिसाब से क्रिकेट खेलने की जरूरत, मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करने की जरूरत है। टूर्नामेंट के आयोजन करता और खास करके जिन्होंने ये टूर्नामेंट इतना खूबसूरत बनाया है, वो हमारे सबकी दिल की धड़कन नीलेश दादा भिंताडे इस वक्त आपके स्क्रीन पर है। आपण स्क्रीनवर बघू शकता या स्पर्धेचे प्रणेते, ज्यांच्या कल्पनेतून ही स्पर्धा प्रत्यक्ष अवतरलेली आहे, ते निलेश दादा भिंताडे। रन संख्या 26, 1 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए मांडवी चैलेंजर्स, दीपक दादा प्रतिष्ठान और मांडवी चैलेंजर्स के बीच आज के दिन का एक तगड़ा मुकाबला आप मैदान के अंदर देख रहे हैं। और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मोहिन बागवान, पहले ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा इन्होंने किया था। बैकफुट पर पुल करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी। मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ सिंगल रन पूरा किया है। सुधीर मैदान के अंदर 1 पर बल्लेबाजी करते हुए, नीलेश पिंजारे 20 पर खेल रहे हैं। और मामा पिछले साल जो कराड़ का श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम है, उस स्टेडियम पर सुधीर गाडगे ने एक शानदार शतक जड़ा था। वो खिलाड़ी इस वक्त नॉन स्ट्राइकर पर हैं, जिन्होंने अभी भी खाता खोला है। 27, 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं, फील्डिंग के जमाउंडे के फ्लाइंग स्नेक पॉइंट, इसके साथ एक खिलाड़ी इस वक्त कवर क्षेत्र में है, डिबेस्टर कवर है, मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद। ऑफ के बाहर बैकफुट पर चले गए, खराब फील्डिंग, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी 4 रनों के लिए, खराब फील्डिंग पॉइंट पर। और इसी चौके के मदद से अब बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ता हुआ। मैं कृष्णा को देख रहा हूं, उनकी रिएक्शन क्या होगी जिस तरह से 2 बार वहां गलती हुई है। रन संख्या 31, 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर, मोहिन बागवान। रक्षात्मक तरीके से खेलते, कभी भी मैंने इनको नहीं देखा कि लगातार वो बड़े शॉट खेलते जा रहे हैं, मतलब एक अच्छा स्ट्रोक खेला, चौका, उसके बाद में वो सिंगल लेते हैं। वो कम खिलाड़ियों में देखते हैं, जैसे कि मुन्ना शेख जो एक टेनिस पिच पे ऐसे खिलाड़ी हैं, कभी भी ज़्यादा जोखिम भरे शॉट नहीं खेलते। एक बार चौका या एक बार छक्का, उसके बाद में सिंगल लेते हैं। पप्पू रामगढ़े भी उसी अंदाज में बल्लेबाजी करते हैं। आज नीलेश पिंजारे जिन्होंने पूरे दिन में प्रभावित किया है। दीपक दादा प्रतिष्ठान मांडवी चैलेंजर्स आप देख रहे हैं, बहुत जबरदस्त खेल मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ। उड़ाया आसमान की तरफ, शाम का समय है, डूबता हुआ सूरज है, और डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मैग्निफिसेंट स्ट्रोक। खरं तर गुडलँड स्पोर्ट ही खासियत आहे मोईन बागवानची, पण ज्यावेळी तो स्लॉट मध्ये चेंडू देतो त्यावेळी त्याला धावा मोजाव्या लागतात। आता नेमकं तेच घडलं
की ही टफ विकेट त्याला साथ देते, पण त्यानं चेंडू पुढ्यामध्ये दिला, ओव्हरपिच चेंडू केला आणि त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला, षटकार. और मामा गेंद बिल्कुल स्लॉट में थी, वो बल्लेबाज ने प्लॉट के बाहर भेज दी है। बहुत बढ़िया तरीके से फ्रंट फुट पर बल्ले के बीचों बीच खेलते हुए टाइमिंग बढ़ गया, शरीर का संतुलन बहुत ही अच्छा था। इस वक्त इम्पोर्टेंट मैच और महानुभाव इस मुकाबले का आनंद उठाते हुए, लुत्फ उठाते हुए मोइन बागवान गेंदबाजी कर रहे हैं। बाहरी किनारा लगा, पीछे खिलाड़ी है, क्या छूटता वहां, और भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है। सुधीर घाटगे जो हुक करना चाहते थे अच्छी तरह से नहीं खेल पाए थे, मोटा सिरा लगा था, पीछे खिलाड़ी थे, लेकिन इन्होंने कैच छोड़ा है। सुधीर घाटगे रखेंगे अपने पास स्ट्राइक। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 39 एक विकेट के नुकसान पर है। सुधीर घाटगे बिल्कुल इस वक्त 8 पर खेल रहे। नीलेश पिंजारे ने बनाए 25 रन। यहाँ एक साझेदारी बिल्कुल बनती भी। अब जो मैच चल रहा है 39 रन बने हैं और 13 का औसत है, और पिछला ओवर महंगा रहा। मोइन बागवान के ऊपर हमला हुआ, तो मामा क्या कहेंगे जिस तरह से 3 ओवर में बल्लेबाजी हुई है? 3 षटकानंतर एक बाद 39 अशी धावसंख्या आहे आणि हा 7 षटकांचा मुकाबला आहे. 24 चेंडूमध्ये अजून किमान 40 धावा जमवण्याची शक्यता नाकारता येत नाही मांडवी चॅलेंजर्स. त्यामुळं हा सामना 70 धावांपैकी माफ करा 80 धावांपर्यंत पुन्हा, म्हणजे ओव्हर कमी झाली तरी 80 हे जे आकडा आहे त्याच्या आसपास धावसंख्या राहण्याची शक्यता आहे. तो मांडवी चैलेंजर्स के जो ओनर है, खास करके इस वक्त आप देख रहे हैं हमारे मंच पर बैठे हुए चंद्रशूड गोगावले, वो भी बहुत खुश हो जाएंगे जिस तरह से आगाज हुआ है। मोइन बागवान जिनके बॉलिंग अलग से 2 ओवर 22 रन और 1 सफलता। एक महत्त्वाची सूचना आहे, मुख्य मंचाच्या उजव्या बाजूला जी मंडळी उभे आहेत, जे खेळाडू उभे आहेत, त्या सगळ्यांसाठी प्लीज आपण तिथं उभं राहायचं नाहीये, मागे जाऊन बसायचं. ही सूचना आलेली आहे आयोजकांकडून, आपण सूचनेचं पालन करावं. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, प्लीज. थैंक यू वेरी मच. शिरूर क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष बिल्कुल इस वक्त मंच पर है, मल्लारी अप्पा गबाने, उसके साथ वनेश साहब इनके साथ जुड़े हुए हैं। 39 पर 1 आफ्टर 3 ओवर। ब्यूटीफुल बैटिंग बाय सुधीर घाटगे एंड नीलेश पिंजारे। बीच मैदान पर थोड़ा जलपान के लिए खेल रुका हुआ। यहाँ अगर देखें तो थोड़ी चर्चा जारी है। शाम की चाय और बड़े लोगों की राय, यहाँ भी एक बार फिर चर्चा होगी। मामा क्या लग रहा है? 39 रन अगदी ज्या कार्यक्रमामुळं आर.जे. बंड्या सबंध महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला आहे, त्या वेळेला त्यांनी आपल्याला वेळ देणं म्हणजे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि मग तोंड देखलं कौतुक करणं असं म्हणतात तर नाहीये. सिरियसली मी 95 या चॅनलचा बिग फॅन आहे, पहिल्या फर्स्ट डे पासून. फ्रॉम दी फर्स्ट डे मी दुसरा कुठलाही चॅनल ऐकत नाहीये. आणि त्या चॅनलबद्दल सांगायला एक गोष्ट आवडेल, बाकी सगळ्या चॅनलवर मात करत गेल्या 2 वर्षामध्ये जे आघाडी घेतली 95नं, ती कौतुकास्पद आहे. गरुड भरारी आहे, त्या झेपेला सलाम. फिलहाल MS धोनी पैवेलियन से गेंदबाजी में अब सुधीर साबले आए हैं अपना दूसरा ओवर लेके। पहली गेंद लेग स्टंप के बाहर और कल्याण घोरपड़े वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। ये प्रमुख गेंदबाज है, खास करके सुधीर साबले की बात करें तो पिछला मैच बहुत अच्छा रहा। पहले मैच में उनकी पिटाई हुई, लेकिन उसके बाद में रिदम से इन्होंने गेंदबाजी की थी। अब सुधीर घाटगे बहुत आक्रामक बल्लेबाज है, हर क्षेत्र में यहाँ बड़े शॉट खेलते वो, और इनके पिटारे में बहुत सारे शॉट है। क्या आज इसका इस्तेमाल करेंगे वो देखना बहुत जरूरी है। 9 स्ट्राइक रेट पर नीलेश पिंजारी। क्रूशियल मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, क्रिकेट का सबसे बड़ा त्योहार फिलहाल आप देख रहे हैं। टूर्नामेंट के आयोजन करता नीलेश पिंजारी। और तेज रफ्तार की गेंद थी, तेज तर्रार गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर, बल्लेबाज के समुद्र के बाहर थी। ये ताकत है, गति परिवर्तन करते हैं, एक बार फिर तेज करते हैं, ऑफ स्टंप के बाहर जब एक बार फिर आते हैं तो अच्छी लेंथ के साथ गेंदबाजी करते हैं, लय के साथ गेंदबाजी करते हैं। 40 रन 1 विकेट के नुकसान पर। करंट रन रेट 12.63 का है। टेनिस क्रिकेट.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट चल रहा है। इस बार उड़ा आसमान की तरफ, बहुत ऊपर जाती हुई गेंद, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद, गेंद के नीचे आते हुए और शानदार कैच। सुधीर साबले को मिला विकेट और घाटगे साहब को जाना पड़ेगा वापस। ऑन साइड पर खेलना चाहते थे, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर, चौथी स्टंप की तरफ था। क्रैम्प में बल्लेबाज और बड़े शॉट में तब्दील करना चाहते थे, लेकिन एलिवेशन ज्यादा ऊपर चली गई गेंद और कोई गलती नहीं है बाउंड्री लाइन पर। सुधीर साबले को विकेट मिलता हुआ। सुधीर साबले का पहला ओवर बिल्कुल महंगा रहा, लेकिन इस ओवर में अच्छा कमबैक, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। और ये सारा दृश्य भी देखे, एनबी ट्रॉफी का जो पैम्पलेट बना हुआ है बहुत ही खूबसूरत है।
नीलेश दादा भिंताड़े टूर्नामेंट के आयोजन करता। चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर, चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर। और नीलेश दादा आपके मेहनत से एक बार फिर बदल गई है एनबी ट्रॉफी की तस्वीर। ये चेहरा ही बदला है, एक बार फिर अच्छा दृष्टिकोण ये टूर्नामेंट बनाने के लिए। अच्छी गेंद पर गेंद को ड्राइव किया, बहुत खूबसूरती के साथ लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। एक रन मुकम्मल किया, एक से ज्यादा नहीं है, एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। सुधीर साबले के पास अच्छा वेरिएशन है, गति भी है, उसके साथ गति परिवर्तन भी करते हैं। रन संख्या फिलहाल 41। 3 ओवर तक सब कुछ अच्छा चल रहा है। ऑन स्क्रीन आप देख सकते हैं इस वक्त टूर्नामेंट के आयोजन करता एक डैशिंग पर्सनैलिटी नीलेश दादा भिंताड़े। टप्पा करने के बाद थोड़ा ऑफ टर्म के बाहर जाते हुए गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। कभी कभार ये बल्लेबाज जो है ना खड़े खड़े खेलते हैं, क्रीज के गहराई में ज्यादा बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज है, लेकिन जब स्लॉट में गेंद होती है तो बिल्कुल प्लॉट के बाहर जाती है। लेकिन इस मुकाबले में सुधीर साबले ने क्या बेहतरीन गेंदबाजी की है। एक वाइड बॉल और उसके बाद में बिंदी गेंद है, विकेट है, सिंगल है, बिंदी गेंद है, ज्यादा आजादी नहीं दे रहे हैं बल्लेबाजों को खुलकर खेलने के लिए। 41 2 विकेट के नुकसान पर ये स्लॉट में है और बिल्कुल प्लॉट के बाहर जाएगी। वन बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स। ब्यूटीफुल बैटिंग बाय पिंजारे। निलेश पिंजारे जबरदस्त फॉर्म मध्ये खेळाडू आहे, सकाळपासून लक्ष वेधून घेतलेले सलगच्या सामन्यांमध्ये सातत्याने अप्रतिम फलंदाजी करतो निलेश पिंजारे। Excellent batting by Nilesh Pinjare. Now score moves on 45 for 2. Fourth over in progress and Nilesh Pinjare playing 129. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुधीर साबले ऑफ टाइम के बाहर कट कर दिया। हर बार 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 कितनी बार मैंने इनको देखा, चौका आया, छक्का आया, बिल्कुल सिंगल लिया। सेंसिबल बुद्धिमानी वाली क्रिकेट मैदान के अंदर नीलेश पिंजारे द्वारा। रन संख्या 4 ओवर के बाद 46 2 विकेट के नुकसान पर। और अब जाकर आने वाले 3 गेंदों में कितने रन बनेंगे मामा, आपको क्या लग रहा है कितने रन बनने चाहिए आने वाले 3 ओवर में? दोनच गडी बाद झालेले आहेत, त्यामुळे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये अजूनही 25 ते 30 धावा कमीत कमी येण्याची शक्यता आहे। याचा अर्थ असा आहे कि 80 धावांपर्यंत पोहोचण्याची शक्यता अजूनही नाकारता येत नाही। मामा विकेट फैक्टर खास करके नीलेश पिंजारी मैदान के अंदर रहे तो रन तो बिल्कुल बनने वाले हैं। जैसे कि आपने कहा कि वो 80 का आंकड़ा वो बैटिंग टोटल हो सकता है, 7 ओवर का मैच है। बरोबर, 12 चेंडूमध्ये 30 धावांवर निलेश खेळतोय। निलेश हा की फॅक्टर आहे, तो जोपर्यंत विकेटवर आहे तोपर्यंत धावांचा वेग याच वेगाने येणार आहे। बिल्कुल सही कहा आपने, बहुत इंपॉर्टेंट मैच मैदान के अंदर है। आने वाले 3 ओवर और जिसमें अब दीपक दादा प्रतिष्ठान किस तरह से गेंदबाजी करेंगे, क्या योजना होगी इनकी, क्या प्लान बनाएंगे। उनके पास एक धुरंधर खिलाड़ी है कृष्णा सातपुते और गेंदबाजी में बिल्कुल अब तैयार है गेंदबाज अपने बोरिंग मार पर। दिनेश पिंजारे ने बनाया 30 रन, ओंकार पोकले खेल रहे 1 पर 46 रन 2 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए मांडवी चैलेंजर्स और अमूल के पास गेंद है। बढ़िया गेंद, थोड़ा बैकफुट पर खेलने की कोशिश, कोहली की तरफ खेलना चाहते थे। टप्पा खाने के बाद जो उछाल था वो थोड़ा परेशान करता हुआ बल्लेबाज को। गेंद बिल्कुल थोड़ा बल्ले को लगी, मेरे हिसाब से हैंडल को लगी और उसके बाद में वहीं पर लौट गई। गेंदबाज अमूल ने गेंद को उठाया, रन बनाने की कोई संभावना नहीं है। अमूल पवार प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। 46 पर 2। मांडवी चैलेंजर एक बहुत ही बेहतरीन टीम है। दीपक दादा प्रतिष्ठान ने पिछले मैच में कमबैक किया है। अब दोनों के लिए करो या मरो वाला मैच है, डू और डाई करना पड़ेगा अप्लाई। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कवर की तरफ गेंद को खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। बढ़िया गेंदबाजी, अच्छी लाइन, थोड़ा सा पीछे हटकर खेलने का प्रयास किया गया था। सुंदर गेंदबाजी कर रहे गेंदबाज। अमल पवार का ये पहला ओवर है, टीम का 5वां ओवर। रन संख्या 46 2 विकेट के नुकसान पर और पहली 2 गेंदें बिंदी गेंदें हैं। बैकफुट पंच लगाया लेकिन इस शॉट के लिए बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन का इजाफा। अब दूसरी छोर की तरफ जाते हुए नीलेश पिंजारे 3 गेंदों में मामा केवल 1 रन आया है। मतलब इस ओवर में कसावट भरी गेंदबाजी बिल्कुल होती भी अमोल पवार की तरफ से। जी हाँ, बिल्कुल बहुत बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं अमोल पवार। पहली 3 गेंदें देखे तो बहुत सटीक लाइन और लेंथ है, बांध के रखा है बल्लेबाजों को।
इस क्रिकेट के खेल में बिल्कुल अगर आपके पास रिदम है, गेंदबाज के पास रिदम है, तो बल्लेबाज के लिए बहुत सारी परेशानी होती है। 47 पर 2, फिफ्थ ओवर में प्रोग्रेस। 5वें ओवर का गेंद मैदान के, तो दोनों बल्लेबाज मंत्रणा कर रहे हैं, चर्चा कर रहे हैं, गुफ्तगू कर रहे हैं। हमारे साथ चर्चा करने के लिए बिल्कुल मामा जगताप, और मंच पर सम्मान भी हो रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज बिल्कुल तैयार। स्ट्राइकर इन पर आप देख रहे हैं बल्लेबाज ओंकार पोकले। ये दृश्य भी देखे ऑन स्क्रीन। इस टूर्नामेंट के आयोजन करता निरिजदा भिंताड़े, इनके करकमल से मंच पर जो मेहमान है उनका सम्मान होता हुआ। अतिथि देवो भव, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। उड़ाया आसमान की तरफ, मैग्निफिसेंट स्ट्रोक, गेंद बॉडी लाइन की तरफ जाते हुए 6 की मोहर लगाते हुए एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। तर पोकळे डावे एष्टीवर येणारा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला, षटकार। 53 2 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप के बाहर गेंद। अब जो कि बड़ा शॉट जब लगता है ना, तो गेंदबाज के गेंद के ऊपर हमला नहीं होता, वो दिमाग पर हमला होता है। बहुत इंपॉर्टेंट गेंद थी जो एक बार फिर आगे डालने की कोशिश, ब्रॉकल में डालने का प्रयास, तब जाकर एक बड़ा शॉट अमोल पोकले ने खेला। तो उसके बाद में गेंद ऑफ स्टंप के बाहर डालना चाहते थे अमोल पवार। वाइट बॉल का इशारा। 54 2 विकेट के नुकसान पर। 5वें ओवर का खेल आप देख रहे हैं। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट पर खिलाड़ी, डीप स्क्वायर लेग है, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है। ऑन साइड पर 4 खिलाड़ी तैनात, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी हैं। स्टेजवर 95 बिग एफएम चे आरजे बंड्या यांचे या ठिकाणी सन्मान होतोय। खरं तर बॉडी लँग्वेज बघितली आपण निलेश पिंजारे या खेळाडूची, तर एक अफलातून खेळाडू आहे, त्याचं टायमिंग अफलातून आहे आणि आज खूप प्रभावित केले त्याने। देखिए इस विकेट पर आपके पास एक विकल्प ऐसा होता है कि आप बाउंसर डाल सकते हैं, तो इस वक्त सही समय पर यह बाउंसर डाला गया। पटकी भी गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल मिला और बिल्कुल सर की तरफ थी। 95 च्या मार्केटिंग हेड आपण बघतोय स्क्रीनवर, गायत्री मॅम यांचे या ठिकाणी सन्मान होतोय। थँक्यू। अपने बॉलिंग मार्क पर रफ फिलहाल गेंदबाज तैयार अमोल पवार। सचिन तेंदुलकर पैबल एंड से गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर एंड पर ओंकार पोकले। उड़ाया आसमान की तरफ, बल्ले के बीचों बीच डाउन द ग्राउंड गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए। वाह वाह क्या बल्लेबाजी हो रही है। ओंकार पोकळे आता सेट फलंदाज होतोय आणि सेट फलंदाजाच्या पुढ्यामध्ये तुम्ही जर एक इतका सोपा चेंडू दिला तर त्याचा हर्ष काय होणार, परिणाम काय होणार, या मोठ्या षटकारांना आपण बघतोय। अत्युच्च दर्जाचा फटका जो खूप दूरवर जाऊन पडतोय, षटकार। ऐसा लग रहा है कि संकल्प के साथ मैदान के अंदर उतरे हैं। मत डरो वार से, मत डरो हार से, तरक्की एक दिन मिलेगी, हर काम करो आत्मविश्वास के। आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। वो जो शॉट खेला गया था वो बल्ले के बीचों बीच था, फ्रंट फुट पर बल्लेबाजी करते हुए शरीर का संतुलन बहुत अच्छा था। उसके बाद में एक बार भागने की जरूरत नहीं थी। हमारे स्कोरर के लिए थोड़ा काम हो गया और स्कोर बोर्ड एक बार फिर छलांग लगाता हुआ। 60 रन 2 विकेट के नुकसान पर। 2 ओवर का खेल आना बाकी है और आपके पास 18 मिनट का समय बचा हुआ है, तो आप एक बार फिर सही समय से आगे बढ़ रहे हैं। गेंदबाजी बहुत ही बढ़िया हो रही, लेकिन सही ठिकाने में गेंदबाजी करना बहुत जरूरी है। ही इंटरेस्टिंग कहाणी आहे की आपण टाइम लिमिट दिलेला आहे, डिसिप्लिन खूप जबरदस्त पाळलं गेले या स्पर्धेमध्ये आणि आपण ऑन स्क्रीन बघतोय की किती मिनिट बाकी आहेत त्या इनिंगसाठी आणि ती पाळली जात आहेत। सकाळपासून आपण त्याचा अनुभव घेतोय, प्रत्येक संघाकडून ती पाळली जात आहे, ही आनंदाची बाब आहे। म्हणजे आपले सगळे खेळाडू आता डिसिप्लिन्ड होत आहेत आणि त्यामुळे खेळ आणखी बहरतोय। अब 6ठा ओवर, संतोष लस्कर के हाथ में गेंद है। बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, बल्ला भी बोल रहा है इस सीजन में, गेंदबाजी भी बहुत बढ़िया कर रहे हैं। 60 रन 2 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप के बाहर कल्याण घोरपड़े हमारी तरफ बढ़ते हुए वाइट बॉल का इशारा कर रहे हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर संतोष लश्कर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी दी गई है। ओवर 6ठा प्रगति पर है। पहली गेंद पर वाइट बॉल, रन संख्या 61 रन 2 विकेट के नुकसान पर। आप देख रहे हैं एनबी ट्रॉफी 2022। अच्छा शॉट, बहुत बढ़िया तरीके से खेलते हुए खिलाड़ी। अगर देखें तो डीप एक्स्ट्रा कवर पर कोई नहीं है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है। फंबल होते हुए 2 रन लेने का मौका। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाने वाले खिलाड़ी है नीलेश पिंजारी। बहुत कम खिलाड़ी हैं जो विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हैं। तालमेल बहुत अच्छा है दोनों बल्लेबाजों का। 63 2 विकेट के नुकसान पर। नीलेश पिंजारी पहुंच चुके 33 पर। 16 गेंदों का सामना किया है। ओंकार पोकले बिल्कुल 4 गेंदों का सामना करते हुए 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं।
संतोष लश्कर की अगली गेंद, ऑफ टर्म के बाहर गेंद थी, बैकफुट पर जाके हल्के हाथ से गेंद को खेल दिया कवर की तरफ, 1 रन का इजाफा। नीलेश भिंताड़ी स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 सीजन 1। और इस मुकाबले की बात करें तो अभी एक बहुत बड़ा मुकाबला दीपक दादा प्रतिष्ठान बनाम मांडवी चैलेंजर्स। मांडवी चैलेंजर्स पहले बल्लेबाजी करते हुए छठे ओवर में 64 रन 2 विकेट के नुकसान पर। दीपक दादा प्रतिष्ठान की तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्फत तैयार संतोष लश्कर, एम एस धोनी पैवेलियन इन से गेंदबाजी करेंगे। एक फ्लाई स्लिप, एक पॉइंट, एक कवर, एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद। और टप्पा खाने के बाद वो चाल बिल्कुल है, इस गेंद को अच्छी तरह से बांध नहीं पाए, बढ़िया गेंदबाजी करे, बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर चल रही है। एक बॉल वाइड था, उसके बाद में डबल, सिंगल और बिंदी गेंद आई है। 64 2 विकेट के नुकसान पर करंट रेट बिल्कुल 11 के ऊपर है। बढ़िया लाइन, टप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ टर्म के बाहर जाते हुए गेंद, टप्पा खाने के बाद उछाल तो है, कंट्रोल नहीं है, दिशाइन गेंद, वाइड बॉल का इशारा। मिस्टर एस्ट्रा से रन संख्या अब स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 65 2 विकेट के नुकसान पर। संतोष लश्कर एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, मैं जानता हूं इनको, लेकिन काफी ऑफ टर्म के बाहर रखने की जो कोशिश की और विकेट से थोड़ी मदद है, विकेट में उछाल जो है ना और वहां से थोड़ी परेशानी हुई और काफी ऑफ टर्म के बाहर गेंद थी। स्टोका ऑन साइड पर गैप में खेलते हुए गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी 4 रनों के लिए। प्रेशर बन रहा था, प्रेशर रिलीज करने वाला ये चौका है। या अगोदरचा चेंडू बाहेर होता, याही वेळी ऑफ साईडच्या खूप बाहेर असणारा चेंडू खेचला अक्षरशः त्यानं, ऑन साईडला खेळला, अशा ठिकाणी खेळला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आणि त्याचा परिणाम 4 धावा मिळतात। यहाँ काफी ऑफ टर्म के बाद मिस टाइम स्ट्रोक था, टाइमिंग अच्छी तरह से नहीं कर पाए थे, लेकिन सबसे अच्छी बात क्या थी, गेंद गैप में चली गई थी। 69 2 विकेट के नुकसान पर यह परफेक्ट मिडल ऑफ द बैट, टाइमिंग बढ़िया, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। ओंकार पोकळे उजवेष्टीच्या किती बाहेर चेंडू टाकला तरी ती खेचून मारण्याची क्षमता, ती ताकद त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्या मनगटातली रग आपण बघतोय। ओंकार पोकळे जबरदस्त फलंदाजी करतोय, आता देखील उजवेष्टीच्या बाहेर असणारा चेंडू खेचून मारलेला दणदणीत षटकार। लेकिन इस वक्त अगर देखें तो बल्लेबाज गेंद को रीड करते हुए पोजीशन में थे, आखिर तक गेंद को देखा, उसके बाद में अपना बल्ला चलाया था, तो ये कंट्रोल भरा शॉट था। 75 2 विकेट के नुकसान पर संतोष लश्कर इस ओवर में इन्होंने अभी तक 2 गेंदें वाइड डाली है और पिछले 2 गेंदों पर एक चौका और छक्का आया है। 75 2 गेंदबाजी करने के लिए संतोष लश्कर। काफी संख्या में दर्शक टेनिस क्रिकेट.in के माध्यम से ये प्रतियोगिता देख रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार संतोष लश्कर, स्ट्राइकर इन पर ओंकार पोकले। और इनसेट पर पुल करना चाहते थे, टप्पा खाने के बाद थोड़ी हरकत करते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। आखिरी गेंद पर बिंदी है तो 6 ओवर का खेल समाप्त हुआ। स्ट्राइक इन पर रहेंगे नीलेश पिंजारे। रन संख्या 75 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए मांडवी चॅलेंजर्स। 6 षटकांचा काय पूर्ण झाला, 6 षटकानंतर 2 ही धावसंख्या फलकावर आहे। ओंकार पोकळे 23 धावांवर खेळतोय तर निलेश पिंजारे 34 धावांवर खेळतोय। अजूनही 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याची अपेक्षा या दोघांकडून नक्की आहे, कारण दोघं सेट बॅट्समन आहेत आणि जे 80चा आकडा आपण बोललो होतो सर, प्रशांत सर, 75 धावा 6 चेंडू बाकी असताना फलकावर आहेत, त्यामुळे 90 मध्ये आता प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आपने बिल्कुल सही कहा, क्योंकि विकेट फैक्टर बहुत बड़ा है। अगर दोनों बल्लेबाज जो सेट हुए हैं ना, तो इसका ज़्यादा बेनिफिट जो है बल्लेबाजी करने वाली टीम को मिलेगा, मतलब मांडवी चैलेंजर्स को मिलना चाहिए। हम बात कर रहे थे 80 के बारे में, लेकिन दोनों बल्लेबाजों ने बहुत सेंसिबल तरीके से बल्लेबाजी की है। आफ्टर 6 ओवर नाउ से 75 2 करंट रन रेट 12.50 का है। ओंकार पोकले ने 23 रन बनाए, 8 गेंदों का सामना करते हुए। नीलेश पिंजारे बिल्कुल 34 पर बल्लेबाजी करते हुए 17 गेंदों का सामना किया और दोनों का स्ट्राइक रेट बहुत अच्छा है, अच्छे रफ्तार के साथ रन बनाए हैं। जीतू शिंदे के हाथ में गेंद, ऑफ के बाहर गेंद थी, खूबसूरती के साथ गैप ढूंढा, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। खोलव्या टप्प्याचा चेंडू होता, सुरेख खोदून मारलेला कव्हर ड्राईव्ह आहे, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला देखील अपयश आलं चेंडू अडवण्यामध्ये आणि एक देखणा चौकार निलेश पिंजारेच्या बॅटमधून।
एक सेट बल्लेबाज का एक बहुत अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़ गया, क्या टाइमिंग और प्लेसमेंट जबरदस्त रही है। 79 पर 2। इस बार ऑन साइड पर इनका इंजन गर्म है, गाड़ी बिल्कुल 5वें गियर पर है और बल्लेबाजों की गाड़ी रम पम पम जा रही है। जबरदस्त फलंदाजी बघतोय आपण निलेश पिंजारेकडून. डाव्या एष्टीवर येणारा चेंडू निलेश सोडेल हे पहा, हे कसं शक्य आहे, कारण तो सेट बॅट्समन आहे आणि अफलातून मारलेला षटकार आपण बघतो निलेशच्या बॅटमधून. 50 से 2 विकेट के नुकसान पर 7वां ओवर प्रगति पर है। मैदान के अंदर आया शेर, उनके चलने लगे पैर, गेंदबाज की नहीं कोई खैर और गेंद कर रही है बॉडी लाइन की सैर। बार बार हर बार गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी। अच्छी क्रिकेट, पॉजिटिव क्रिकेट मैदान के अंदर। और 19 चेंडूमध्ये 44 धावांवर खेळतोय. प्रचंड प्रभावित केले आज निलेश पिंजारेने. त्याचं अर्धशतक पूर्ण होणार का याची आता उत्सुकता. और मैं देख रहा हूँ चंदूशेठ गोगावले साहब को, जब जब चौका है, जब जब छक्का है तो उनके चेहरे पर मुस्कुराहट जरूर आई है। ये गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर है। संजय भालेराव हमारी तरफ बढ़ते हुए व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। 85 रन 2 विकेट के नुकसान पर 7वां ओवर प्रगति पर है। 86 पर 2, 13.58 के औसत से रन बनते हुए 19 गेंदों में 44 रनों की एक जबरदस्त पारी निलेश पिंजारी की। इस बार भी खेलने की कोई चेष्टा नहीं है। गेंद विकेट कीपर की तरफ जाते भी शाम के सत्र में प्रेशर बिल्कुल जीतने के ऊपर है। 44 पर खेल रहे, काफी ऑफ स्टंप के बाहर, शरीर से दूर रखने की कोशिश, लेकिन दिशाहीन गेंद है। 87 2 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, सुंदर तरीके से गेंद को पॉइंट क्षेत्र में खेला, 1 रन मुकम्मल किया। दूसरे के बारे में सोच रहे थे खास करके पिंजारे, क्योंकि फिलहाल 45 पर खेल रहे हैं। इस ओवर की बात करें तो पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर छक्का। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है चौका, छक्का भी बाकी है। ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। आप देख रहे हैं एनबी ट्रॉफी 2022 और नीलेश भिंताड़े साहब इनके नेतृत्व में एक सबसे बेहतरीन टूर्नामेंट इस सीजन का चल रहा है। 88 पर 2। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, डीप स्ट्राइक कवर पर बिल्कुल इस पर कृष्णा मौजूद है। 1 रन मुकम्मल किया, थोड़ा सा फंबल हुए लेकिन इसका ज्यादा फायदा नहीं हुआ। 1 रन के साथ बिल्कुल अपने अर्धशतक के करीब है नीलेश पिंजारे। 89 पर 2। 2 गेंदें शेष है, चाहे तो यहाँ अर्धशतक बना सकते हैं। इससे पहले बहुत बेहतरीन क्रिकेट, अच्छी बल्लेबाजी इन्होंने की है। मौका बिल्कुल नीलेश पिंजारे के पास। इस ओवर की 5वीं गेंद, कुछ अलग करने की कोशिश और संजय भालेराव द्वारा नो बॉल का इशारा। रन तो बंद रहे हैं, कृष्णा थोड़ा सा निराश रहेंगे। कृष्णा कह रहे कि भाई इसकी कोई जरूरत नहीं है। क्रिकेट के सम्राट कृष्णा सातपुते फिलहाल डीप स्टैक कवर पर। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर गैप ढूंढा, गेंद बॉडी की तरफ ट्रैवल, शानदार फील्डिंग, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। तालियां बज रही है, बजे की सिट्टी, बजे की ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। ये खूबसूरत ट्रॉफी के लिए मैदान के अंदर वो बैटल चल रहा है। ऑन स्क्रीन देखे क्या जबरदस्त ट्रॉफी है, एनबी ट्रॉफी 2022 और ये सिल्वर ट्रॉफी बिल्कुल आपका इंतजार कर रही है। नीरज दादा भिंताड़े भी बहुत कुछ, जिस तरह से ये आयोजन हुआ है, टूर्नामेंट के आयोजन करता, ये बैटल जो मैदान के अंदर चल रहा है ना, स्ट्रोक अच्छा डीप स्ट्राइक कवर पर बिल्कुल कृष्णा साथ होते। एक तरफ दादा 1 रन पूरा किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं और 2 रन मुकम्मल करेंगे नहीं करेंगे। आखिरी गेंद पर नीलेश पिंजारे का विकेट, बहुत ही महत्वपूर्ण विकेट गिर चुका है, लेकिन उससे पहले इन्होंने एक शानदार पारी अपनी टीम के लिए जरूर खेली है। 7 ओवर का खेल और 7 ओवर में रन संख्या फिलहाल देखे तो 93 पर 3। इसका मतलब एक बहुत बड़ा रनों का अंबार। यह आखिरी गेंद थी, एक बार फिर वाइड यॉर्कर था, लो फुल टॉस गेंद, बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए इस वक्त डीप स्टक कवर पर अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो और नीलेश पिंजारी का विकेट जरूर गिरा। लेकिन उससे पहले इन्होंने बहुत ही शानदार पारी अपनी टीम के लिए जरूर खेली है। तो चलते हैं दूसरी पारी की तरफ, उससे पहले देखते हैं पहले पारी का लेखा जोखा। जिस तरह से आज बल्लेबाजी हुई है और एक बहुत बड़ा लक्ष्य है, 94 धावांचं लक्ष्य आहे। आपण पाहूया यावेळेला ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये जी कामगिरी झालेली आहे
निलेश पेंजारे ज्याने 23 चेंडूमध्ये 48 धावांची एक शानदार खेळी साकारली. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता विशाल निगोट ज्याने फक्त 6 धावा केल्या. ओंकार पोकळेनं अप्रतिम यावेळेला साथ दिले, 9 चेंडूमध्ये 24 धावा. तर सुधीर घाडगे ज्यानं 8 धावा केल्या आहेत. इथे निलेश पेंजारे आणि ओंकार पोकळे या दोघांच्या दरम्यान अतिशय महत्त्वपूर्ण भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. 93 धावा धावपलकारवरती आहेत. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 94 धावांचा पाठलाग करण्याकरता आता आपण पाहू शकता मैदानात दीपक दादा प्रतिष्ठान हा संघ दाखल होईल. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. इशिका 11 ओवी. इशिका 11 या टीमला विनंती आहे की 95 बिग FM चे रेडिओ जॅकी अर्थात RJ बंड्या यांच्या हस्ते आपल्याला जे बक्षीस आहे ऑक्शनच्या वेळी जी रक्कम आपल्याला दिली जाणार होती ती आत्ता दिली जाणार आहे. सो प्लीज आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. इशिका 11 ओवी. दुसरी इनिंग अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आता आघाडी जोडी मैदानामध्ये येईल. तर दुसऱ्या बाजूला मांडवी चॅलेंजरचं क्षेत्रक्षण सजवलं जाईल. 7 षटकामध्ये 94 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर मायक्रोफोनवरती एक छोटासा बदल होतोय. बारामतीचा एक मधुर आवाज ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं अँकरिंग देखील केलं जातं. अँकरिंगमध्ये त्यांचा हात कोणी धरणार नाही अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व अर्थात मामा जगताप या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये. तर दुसऱ्या बाजूला नरेश ढोमे सर या ठिकाणी अलंकारिक भाषेमध्ये टेनिस विश्वामध्ये स्वतःची वेगळी ओळख ज्यांनी निर्माण केलेली आहे ते आता मायक्रोफोनवरती स्टुडिओमध्ये जॉईन होतील. ओव्हर टू मामा. थँक्यू व्हेरी मच प्रशांत सर. खरं तर नरेश ढोमे आणि प्रशांत आदवडे यांच्यासोबत समालोचन करायला मिळणं ही फार मोठी संधी आहे असं मी मानतो. आणि NB ट्रॉफीसारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये निलेश दादांनी आम्हाला आज ही संधी दिलेली आहे. तर निलेश दादा असतील, सागर दादा, सचिन दा यांनी जे आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं मी त्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आपण दुसऱ्या इनिंगकडे जाणार आहोत आणि या इनिंगमध्ये फार गमती जमती होणार आहेत या अर्थानं की आजच्या दिवसातला टॉपमोस्ट संघ कोणता याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. आणि ते उत्तर मिळाल्यानंतर 13 तारखेला जी मेजवानी आहे आयोजकांना मला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा या टुर्नामेंटला बोलवलं गेलं त्यावेळेस माझ्यासमोर हाच प्रश्न होता की 13 तारखेला वर्ल्ड कपची फायनल आहे, 13 तारखेला NB ट्रॉफीची फायनल आहे आणि निलेश दादा नक्की काय होणार जेव्हा भारत पाकिस्तान तिकडे मॅच असेल तर इकडे काय होणार. कारण सगळ्यांनी आडाखे बांधले होते पण तिकडचे ॲडलडचे आडाखे या ठिकाणी सगळ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झालेलं आहे, धुळेला मिळालेलं आहे. भारतीय संघ पराजित झालेला आहे आणि त्यामुळं NB ट्रॉफी मात्र रविवारी दिमाखात होणार हे आता निश्चित झालेलं आहे. कारण 13 तारखेला फायनल नक्की होणार, फक्त ती भारताची नसणार. तर NB ट्रॉफीच्या निमित्ताने महाराष्ट्रातले दिग्गज खेळाडू एकमेकांविरुद्ध इथं आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. आपण जाऊया NB ट्रॉफीतल्या तिसऱ्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यातल्या शेवटच्या इनिंगमध्ये. सुरुवातीला फलंदाजी करताना मांडवी चॅलेंजर्सने 93 धावा केलेल्या आहेत आणि दीपक दादा प्रतिष्ठानला 94 धावांची आवश्यकता आहे. RJ बंड्या यांच्या शुभ हस्ते इशिका 11 या टीमला आपण गिफ्ट प्रदान करतो. ओव्हर टू डॉक्टर राजेश्विनी. गुड इव्हनिंग अँड वेलकम अगेन. आय एम डॉक्टर राजेश्विनी देवी थोरवे आणि आपण आता देणार आहोत ऑक्शनला जी काही ठरलेली बोली होती इशिका 11 ओवी फिन क्रॉपला आपण जी ठरलेली बोली आहोत ती देणार आहोत स्पर्धा संपण्याच्या अगोदरच विथ कॅश. सो हे पहिल्यांदा होतं आहे NB ट्रॉफी 2022 सीझन 1 मध्ये ठरलेली जी काही बोली आहे ती कॅश प्राईजमध्ये पहिल्यांदा इतिहासामध्ये हा डिसिजन घेतला गेलेला आहे. तर आय रिक्वेस्ट RJ बंड्या टू डू द ऑनर्स. श्रेडेड वुल्व्स या ब्रँडने 25% डिस्काउंट त्यांना त्यांच्या ब्रँडवरती दिला आणि एक सुंदर किचन त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी हे दिलेलं किचन. तर मी इशिका 11 खेळाडूंना तर मी आता इशिका 11च्या आणि त्यांना त्यांचे कॅश प्राइजेस हँड ओव्हर करते. परदेशी लोकेश परदेशी.
अजित कुदळे, प्लीज कम ऑन स्टेज. राहुल लोहार, प्लीज कम ऑन स्टेज. दशरथ गवळी, कम ऑन स्टेज. वाडकर, अजिंक्य वाडकर, प्रथम माने, प्लीज कम ऑन. नाही. निहाल तुसामद, प्लीज. प्रशांत कदम, प्लीज कम ऑन स्टेज. चेक. ज्ञानदेव जाधव, प्लीज कम ऑन स्टेज. दिलीप वर्मा, प्लीज कम ऑन स्टेज. आनंद खताडे, प्लीज कम ऑन स्टेज. Please. गणेश भोकरे, प्लीज कम ऑन स्टेज. तुषार रणदिवे, प्लीज कम ऑन स्टेज. अजय कदम, प्लीज कम ऑन स्टेज. अजय कदम, अजय. Last but not in the list, Captain Pappu Ramgude. Last and the best, Captain Pappu Ramgude. Choice captain. कॅप्टन चॉईस होते त्यामुळे संघ मालकाने ऑलरेडी त्यांना पेमेंट दिलेलं आहे. आता फक्त गिफ्ट वॉचर आहे. नाही असं नको वाटत. थँक्यू डॉक्टर राजेश्वनी. थँक्यू व्हेरी मच मिस्टर आर जे बंड्या. आपल्यासोबत आलेले आहेत आर जे बंड्या. तर मी त्यांना विनंती करेल की त्यांनी NB ट्रॉफी बद्दल फोटोग्राफ झाल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन इशिका 11. एक समूह छायाचित्र घेतलं जातं. आपण जाऊया मैदानाकडे. आजच्या दिवसातला क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय झालेला पहिला संघ इशिका 11. ट्रॉफी बद्दल काहीतरी बोलावं. कसं वाटलं नियोजन, कसा होता उत्साह? आपल्याकडे पुण्यात होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना आम्हाला असोसिएट होण्याची इच्छा असते, पण काही कार्यक्रमांना असोसिएट होणं आम्हाला भारी वाटतं. NB ट्रॉफी म्हणजे निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं अत्यंत प्रोफेशनल असं याचं आयोजन आहे. ही जिल्हा टेनिस प्रीमियर लीग आहे. मला या स्पर्धेबद्दल बरंच माहिती आहे आणि खूप छान आयोजन खरं तर केलं. निलेश दादांना त्यांच्या सगळ्या टीमला मी खूप धन्यवाद देतो. खरं तर आज थोडंसं मला वाईट वाटतं आहे की आपण सेमीफायनल्सला हरलो आणि फायनल्सला जाऊ शकलो नाही T20 वर्ल्ड कपच्या. पण क्रिकेटचा तोच फीवर डोक्यात घेऊन मी इथे आलो आणि ते सगळं कॅच झालं.
मला आज राहुलची बॅटिंग नीटशी पाहता आली नाही, सूर्यकुमार यादवची पाहता नाही आली, पण निलेश पिंजारे ची बॅटिंग बघता आली. विराटची बॅटिंग त्याने केली 50, निलेश पिंजारेने मला वाटतं 50 केली. सो चांगलं टार्गेट त्यांनी सेट केलं. पण ओव्हरऑल संपूर्ण माहोल हा अत्यंत व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेसारखा, इनफॅक्ट ही व्यावसायिक क्रिकेट स्पर्धाच आहे. आणि नवनवीन विक्रम म्हणजे ऑक्शन झालं, प्लेयर्सचं औक्षण करावी अशी स्पर्धा आहे. याला ओवाळलं गेलं पाहिजे, एवढी सुंदर स्पर्धा ही. आणि कॅश सुद्धा त्यांना दिले आता. सो खूप भारी वाटतं आहे. आणि निलेश दादांकडनं या स्पर्धेचं आयोजन नेहमीच यशस्वी व्हावं. आणि आम्ही सुद्धा नेहमी आम्ही रेडिओ पार्टनर आता फिक्स्ड असं ठरलेलं आहे. बाकीच्या फॉर्मॅलिटीज आमच्या बॉस इकडे आहेत, तर त्या दादांशी नंतर बोलून घेतील. पण भारी वाटलं. आणि सगळ्या समालोचकांचं पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप कौतुक केलं आमचं, त्याबद्दल सगळ्या प्लेयर्सचं धन्यवाद. आणि क्रिकेट पाहायला मजा येते. सो थँक्यू. आणि होस्ट डॉक्टर आहेत, सो त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आरजे बंड्या, एक प्रश्न आमचा असणार आहे तुमच्यासाठी. yes. खरं तर टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मीडिया पार्टनर म्हणून 95 बिग FM जोडलं जातोय. याचा विशेष आम्हाला आनंद आहे, कारण टेनिस क्रिकेट अजून त्या लेवलवरती गेलेला नाही. आणि तुमच्यासारख्या जर पार्टनरची आम्हाला मदत झाली तर टेनिस क्रिकेट निश्चित पुढे जाऊ शकतो. टेनिस क्रिकेटविषयी तुम्हाला काय माहिती आहे आणि या खेळाविषयी हा खेळ कसा पुढे जाऊ शकतो? नाही, टेनिस क्रिकेटबद्दलच मला माहिती, कारण सीझन बॉलवरती मी खेळू शकत नाही. एकंदर माझी सगळी शारीरिक ठेवण बघता मागच्या 15 वर्षापासून अशीच ठेवण आहे. त्यामुळे टेनिसवरती एक टप्पा आऊट खेळणारा मी प्लेअर आहे. क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. क्रिकेटवरती बोलायला खूप आवडतं. म्हणजे लहानपणी सचिनने हा बॉल असा मारायला पाहिजे होता याच्यावरती मी तासभर बोलायचो. सो ते आपण सगळेच बोलायचो. पण टेनिस क्रिकेटला उत्तम फ्युचर आहे. आणि जर अशा स्पर्धा आयोजित झाल्या तर मला असं वाटतं की आणखीन याला पुढे घेऊन जाता येईल. सो निलेश दादा, तुम्ही या स्पर्धेचं आयोजन सतत करत राहा. आणि टेनिस क्रिकेटच्या उज्ज्वल भवितव्यामध्ये ज्या कुठल्या भिंती आहेत ना, त्या तुम्ही भिंताडे आडनावाप्रमाणे त्या तोडाव्यात अशी मला खात्री आणि इच्छा आहे तशी. आणि पुण्यातून मला वाटतं खूप स्टार खेळाडू आता मला वाटतं आता जी टीम बॅटिंग करते त्याच्यात एक प्लेअर आहे जो अगदी कृष्णाजी आहे, जे अब्रॉडसुद्धा टेनिस क्रिकेट घेऊन गेले. सो फार सुंदर फ्युचर आहे. आणि तुम्ही इतके सुंदर कॉमेंटेटर, त्यांचा उत्साह वाढवला असाल तर मग काय, म्हणजे मला रवी शास्त्री, ग्रेग चॅपेल यांची आठवण होती आहे. आणि हिंदी कोण करताय? हिंदी पण खूप छान करताय तुम्ही, अप्रतिम करताय तुम्ही सुद्धा, फार सुंदर. येस, थँक्यू सर. हा छोटा पॅकेट बडा, माझा मोठा पॅकेट मोठा धमाका आहे. थँक्यू व्हेरी मच सर. एव्हरीवन इज युअर फॅन. शब्दकोटी करण्यामध्ये तुमचा हात कोण पकडणार नाही. ज्या पद्धतीची उत्तर आपण दिलेली आहेत, हॅट्स ऑफ. ज्यावेळेस आम्ही ही ट्रॉफीची आमचं आयोजन चालू होतं त्यावेळेसच ही संकल्पना सुचली होती निलेश दादांना. आणि त्यानुसार आम्ही गायत्री मॅडमशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी आमच्या या सगळ्या गोष्टींना चांगला प्रतिसाद दिला. आणि आज आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं, पण मॅडमनी ज्यावेळेस आम्हाला सांगितलं की आमच्या सगळ्यांचा लाडका आवाज म्हणजेच आरजे बंडे इथं हा कार्यक्रमाच्या ह्याच्यासाठी स्वतः येत आहेत, तर सगळे उत्साहित होते की आम्ही कधी एकदा त्यांना भेटतोय किंवा त्यांचा जो गोड आवाज आम्ही नेहमी रेडिओवर ऐकतो तो प्रत्यक्षात कधी ऐकतोय. तर तो गायत्री मॅडम तुमच्यामुळे शक्य झाला. तुम्ही क्रेडिट घेणार जरी नसाल तर ते क्रेडिट तुमचं आहे. आणि आरजे बंड्या यांचंही मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून इथं आलात. आणि गायत्री मॅडमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या सहकार्यासाठी त्यांचंही मी खूप अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. एक विनंती की आपल्यासोबत एक आम्हाला आयोजन कमिटीला एक फोटो काढायचा आहे, तर मॅम प्लीज वर या. धन्यवाद सचिन सर, थँक्यू व्हेरी मच. आरजे बंडे यांनी असं सांगितलं की ही स्पर्धा ऑक्शनची तर आहेच, पण त्याचं औक्षण करावं इतकी देखणी आहे. आणि एका शब्दामध्ये या स्पर्धेची उंची त्यांनी वाढवलेली आहे. आपण जाऊया थेट मैदानामध्ये जायला खरं तर कॉमेंट्री बॉक्सला उशीर झालेला आहे. मैदानामध्ये बऱ्याच घडामोडी घडून गेलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. नाबाद 28 अशी घोडदौड सुरू आहे. घोडदौड यासाठी की 94 धावांचा पाठलाग करायचा आहे. या अगोदर या टीमने 127 धावा कुटलेल्या आहेत आणि त्याची आठवण पुन्हा करून दिली निखिल वाघमारेने, अशोक गायकवाडने. आणि तगडी जोडी नाबाद 28 धावांवर खेळते आहे. ही डोकेदुखी आहे सध्या मांडवी चॅलेंजर्ससाठी. सूरज गोलंदाजी करतोय. काय वाटतंय सर? नाबाद 28, 94 धावा करायच्या. मगाशीच एक मॅच आम्ही नाबाद संपलेली बघितली आणि या मॅच मध्ये सुद्धा अजून 2 षटकामध्ये नाबाद धावा आहेत. मी तोच प्रश्न विचारणार होतो की इंग्लंडने नाबाद 168 धावा केल्या आणि एकतर्फी सामना जिंकला. खरं तर दुःखाची बातमी आपल्यासाठी, सगळ्या इंडियन फॅन्ससाठी.
कारण आपलं वर्ल्ड कप मधलं अस्तित्व संपलेलं आहे. पण आता इथं नाबाद 28 आहे आणि 94 धावांची गरज आहे. सुरुवातही चांगली, तिसरं षटक सुरू 28 धावा धावफलकावरती आपण बघू शकतो. अशोक गायकवाड, निखिल वाघमारे ही जोडी मैदानामध्ये आहे. खरं तर बॅटिंग स्ट्रेंथ खूप मोठी या संघाकडे, पण मैदानामध्ये जे फलंदाज आहेत त्यांना मात्र कामगिरी चांगली करावी लागेल. नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. 7 षटकांचा मुकाबला आहे, 94 धावा करायच्या आहेत. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन गायत्री मॅम, RJ बंड्या, आपले खूप खूप शतशः आभार. NB ट्रॉफीच्या वतीने, या सगळ्या टीमच्या वतीनं, आमच्या वतीनं आपले धन्यवाद. मैदानावर एक महामुकाबला सुरू आहे, कडा मुकाबला सुरू आहे आणि मांडवी चॅलेंजर्स समोर खरोखर चॅलेंज निर्माण केलेलं आहे. अशोक आणि निखिल या जोडीने 15 चेंडू झालेले आहेत, पण 29 धावा फलकावर आहेत. आस्किंग रन रेट सुद्धा तसाच आहे, 12च्या पुढेच येतो. यावेळेस उंच फटका, सर उंच मारलेला फटका, क्षेत्ररक्षकचं जजमेंट चुकतंय. ओ हो, हा सोपा झेल होईल असं वाटलं होतं, पण चेंडू खूप वेळ हवेमध्ये असताना देखील चेंडूच्या खाली जातानाही आलं क्षेत्ररक्षकाला. त्याच्याकडून गफलत होतीये आणि सुनील कडून होणारी फार मोठी चूक, ती किती मोठी आहे येणारा काळ ठरवेल, पण मोठं जीवदान. जीवदान पाहतो आपण. दादा गायकवाड किंवा निखिल वाघमारे दोन्ही फलंदाज हे कसलेले फलंदाज आहे. खूप मोठी स्ट्रेंथ आहे या दोन्ही फलंदाजाचे देखील, आणि त्यांना अशा प्रकारे जीवदान मिळणं अधिक धोकादायक ठरू शकतात. कारण आपल्याला माहिती आहे की डिवसलेला नाग हा अधिक धोकादायक ठरू शकतो. आणि इथे दादा गायकवाड किंवा निखिल वाघमारे निश्चित प्रकारे पुढे आक्रमण करू शकतात. नक्कीच मेहनत करावी लागणार, मेहनत चालू आहे, पण त्या मेहनतीवर पाणी. थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. सुंदर झेल. मगाशी खूप नाराज झाला होता ओंकार पोकळे तिथे, आणि तुम्ही बघताय की यावेळेस त्याने जो झेल टिपला, अगदीच उत्साह खुशी आहे, पण तो आनंद सुद्धा व्यक्त करत नाही, कारण मागचा कॅच अत्यंत महत्वाचा होता. इथे फलंदाज जास्त धोकादायक ठरला नाही. ओंकार पोकळे फलंदाजी अप्रतिम केली होती, क्षेत्ररक्षणात चोख भूमिका बजावतोय, देखना सुरेख झेल घेतला आणि महत्वाचा बळी या ठिकाणी बाद होतोय. गरज होती अशा ब्रेक थ्रूची, मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये कृष्णा सातपुते इथे दाखल होतोय. बघायचंय खरं तर या विकेटचा आनंद साजरा करायचा की कृष्णा आले मैदानामध्ये येतोय, त्यामुळे थोडीशी भीती निश्चित निर्माण होऊ शकते. काय म्हणाल मामा? निश्चित कृष्णा म्हणजे क्रिकेट, कृष्णा म्हणजे टेनिस स्टार, हे समीकरण संपूर्ण देशाला माहिती झालेलं आहे. आणि महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध खेळाडू, प्रख्यात ख्यातनाम खेळाडू, फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो कृष्णा सातपुते, एक जबरदस्त फलंदाज. त्याचा फॅन बहुतेक मैदानामध्ये आलेला दिसतोय. आपण परवाच्या सामन्यामध्ये देखील ॲडलेडला बघितलं होतं, एक जण थेट धावत आला विराट कोहलीकडे, आणि मग छोटा फॅन आहे. हा, छोटा फॅन आहे. आपल्याला माहित असेल 1960चं दशक होतं. अब्बास अली बेगनं मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरती अर्धशतक फटकावलं होतं. एक सुंदर तरुणी मैदानामध्ये आली आणि मस्तपैकी किस करून गेली. तर तो घटना सुद्धा आहे क्रिकेटमध्ये, आपण बघितलेली आहे, अनेक नोंदी. पण चंदू बोर्डे नॉन स्ट्राईक एंडला होते. चंदू बोर्डेने सांगितलेला किस्सा पुढे वेगळाच आहे. ते म्हणाले की आम्ही एकाच रूम मध्ये होतो आणि काही मुली आल्या, त्यावेळेस शॉवर घेत होते ते. त्या म्हणाल्या की ओ कुठे बेग, बेग कहा है, बेग कहा है. क्या बात है, लाजवाब ड्राइव, 4 रन. या नजाकतसाठी कृष्णा ओळखला जातो, या सहज सुंदर फटकेबाजीसाठी कृष्णा ओळखला जातो. त्याच्या बॅटमधून फटके बाहेर पडत नाही तर फुले पडतात, आणि तो त्याचा मोहक सुगंध स्टेडियमला देत असतो. शानदार चौकार. 3 षटकांचं काय पूर्ण झालेलं आहे. 3 षटकानंतर 1 बाद 34 अशी धावसंख्या आहे. 94 धावांची गरज असताना पहिल्या 34 धावा फलकावर लागतायत. याचा अर्थ उरलेल्या 4 षटकामध्ये अजूनही 60 धावांची गरज आहे. 34 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. तर चंदू बोर्डे सरांचा तो किस्सा मागाशी अर्धा राहिला. ते म्हणतात की पुढच्या तामिळनाडूमध्ये आम्ही पुढे नेक्स्ट मॅच खेळत होतो आणि मी तिथं शतक ठोकलं. मी बघत होतो की कोणी येते काय ग्राउंडमध्ये, तर एक असा उंचापुरा धिप्पाड साऊथ इंडियन मात्र लुंगी सावरत आतमध्ये येताना दिसला मला, आणि माझ्या तर काळ दस्त झाला, तर पुढे काय होईल. अनेक किस्से आहेत क्रिकेटमधले, खूप किस्से आहेत, मजेशीर किस्से आहेत, सिरियस किस्से आहेत, आणि क्रिकेटनं खरं तर भारतीयांना वाहून घेतलेलं आहे.
हा इंग्रजांचा खेळ, पण सर्वाधिक प्रसिद्ध कुठं असेल तर तो भारत देशामध्ये. चंदू बोर्डे सरांना आम्ही टेनिस क्रिकेटच्या ग्राउंडवरती देखील 2-3 टुर्नामेंटला बघितलं. अळकुटीमध्ये आले होते ते, पारनेर तालुक्यामध्ये शिरूरमध्ये आले होते. उसळी घेणारा चेंडू, अप्पकट, 4 रन. सुंदर फटका, चांगला फटका इथे गरजेचा आहे. राजेश सोरटे संघनायक म्हणून आज त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. खूप चांगलीच टीम इथे त्याने आणली. मात्र पहिल्या चेंडूवरती इथे निखिल वाघमारेचा सुंदर अप्परकट. बघा 3 क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न होता, मात्र बाउन्स टेनिस बॉलला खूप मोठा असतो, त्याचा फायदा मिळाला तिथे आणि 4 धावा. कृष्णा सातपुते आणि निखिल वाघमारे हे 2 अत्यंत दिग्गज फलंदाज आहे. त्यांना आज साजेशी फलंदाजी करावी लागेल. आव्हान खूप मोठं आहे आणि हीच अनुभवाची शिदोरी आज त्यांना या ठिकाणी दाखवावी लागणार आहे. आपल्या अनुभवाचा फायदा त्यांना या मैदानावर उठवावा लागेल. पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी आजचा विजय त्यांच्यासाठी आवश्यक आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना जिंकावं लागणार आहे. परिश्रम करावा लागणार आहे, घाम गाळावा लागणार आहे. मोठ्या टोटलसाठी जो सेटअप गरजेचा होता, जे फाउंडेशन गरजेचं होतं, ते मात्र इथे पहिल्या 3 षटकामध्ये प्राप्त होते असं म्हणू शकतो आपण. दीपक दादा प्रतिष्ठानसाठी 38 एका गड्याच्या मोबदल्यात. हो हो हो, हलकीशी चूक या ठिकाणी निखिल वाघमारेकडून डॉट बॉल जातोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मी मागेही तुम्हाला सर एक उदाहरण दिलं होतं की 6 एप्रिल 2016 हा दिवस मला आजही आठवतोय, ज्या दिवशी बारामतीचं स्टेडियमचा लोकार्पण सोहळा होता. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते हा सोहळा झाला होता. त्या उद्घाटनामध्ये, त्या सोहळ्यामध्ये त्यांनी जे वाक्य खेळाडूंना उद्देशून वापरलं, त्यांना विचारण्यात आलं होतं की या खेळाडूंसाठी तुम्ही काय संदेश द्याल. दोघांमध्ये मिसकम्युनिकेशन होता होता राहिलं आणि फायनल कॉल डन झाला. अप्रतिम झेल, मोठी धडक होता होता राहिली. धनंजयने घेतला झेल आणि जय झालेला या चेंडूवर. तरी मोठा बळी निखिल बाग. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गाणं महाराष्ट्रातील रसिकांनी डोक्यावरती घेतलं, एकच राजा इथे जन्मला, आणि त्या गाण्याचे गायक रोहित पाटील थोड्याच वेळामध्ये इथे उपस्थित होत आहेत. आपण त्यांचं मनापासून स्वागत करू. तर मी किस्सा सांगत होतो सचिन तेंडुलकर यांचा. 6 एप्रिल 2016 सचिन तेंडुलकर ज्यावेळी आले, पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये ते उद्घाटन होतं. अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे सुंदर समालोचन पाहतोय, मैदानामध्ये पण जाऊन पाहिले. आणि आत्ताही सह्याद्री अतुल चव्हाण यांची कमेंट येते आहे आणि थँक्यू व्हेरी मच अतुल चव्हाण. आपण वारंवार खूप चांगल्या कमेंट्स या ठिकाणी NB ट्रॉफीच्या निमित्तानं आम्हाला देत आहात. सचिन तेंडुलकरने खेळाडूंना एका वाक्यामध्ये कानमंत्र दिला आणि सचिन तेंडुलकर असं म्हणाला की तुम्ही या मैदानावर, या लॉनला जिवंत राहण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी जितकं पाणी लागतं तितका घाम जेव्हा गाळाल त्या दिवशी यश तुम्हाला मिळेल. म्हणजे इतका परिश्रम तुम्हाला करावा लागणार आहे, हा त्याचा मतिता अर्थ आहे. आणि हा परिश्रम करण्याची वेळ आता मयूर कारंडे आणि कृष्णा सातपुते यांच्यावर आलेली आहे. निश्चित मयूर कारंडेकडे देखील क्षमता मोठी आहे. मागाशीच त्याने त्याचा परिचय दिलेला आहे. एकाच पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने चौकार षटकारांची माळ गुंफली होती. आता मयूर कारंडेला आपण परत एकदा बघतोय स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा सातपुते तर राजेश सोरटे. यावेळेस साकूट टप्प्याचा चेंडू होता, उजव्याच्या बाहेर हलकासा ढकलला, स्टिअर केला डीप कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिथे तयार. 1 धाव येऊ शकते धाव फलकावरती पुढे. 40 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दीपक दादा प्रतिष्ठान 3.4 षटकामध्ये 40 धावा. राजेश सोटेने या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केलेली आहे. सुंदर गोलंदाजी राजेश सोटेने या षटकामध्ये अक्षरशः बांधून ठेवलं. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर वाईट, त्यानंतर सिंगल आणि आता कृष्णा सातपुतेचा घणाघात चौकार. ही संध्याकाळ प्रेक्षकांसाठी प्रेक्षणीय होणार आहे. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर मैदानामध्ये आहे. एका छोट्या गावातून आलेला हा खेळाडू मात्र आज टेनिस क्रिकेटसाठी दूत ठरतोय. विशेष म्हणजे कृष्णा सातपुतेला आपण पाहिलं भारत पाकिस्तानच्या मॅच मध्ये सलामीला येताना. कृष्णा सातपुतेला आपण पाहिलं लॉर्ड्सच्या ग्राउंडवरती क्लाइव्ह लॉयड यांच्या शुभ हस्ते टेनिस क्रिकेटचा क्रिओ कप उंचावताना.
आणि कृष्णा सातपुतेला आपण बघणार आहोत दुबईमध्ये आता वर्ल्ड चॅम्पियनसाठी, जो भारत संघाचं नेतृत्व करणार आहे. क्या ओहो बात हो, आहे. खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण, लेट कट. कृष्णालाही वाटलं नव्हतं सिंगल धाव मिळेल की नाही याची शक्यता कमी होती, पण त्यावेळी खराब क्षेत्ररक्षण. 3 धावा अवांतर मिळतात आणि या 3 धावा मिळून एकूण धावा 48. 48 फॉर लॉस ऑफ 2 आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. उरलेल्या 18 चेंडूमध्ये अजून 46 धावांची गरज. बॉल्स रिमेनिंग 18, रन्स रिक्वायर्ड 46. एनबी ट्रॉफी यावर्षीपासून पुढे क्रिकेट फेस्टिवल म्हणून पाहायला जाईल. जशी आतुरता गणपतीची असते तशी एनबी ट्रॉफीची दरवर्षी राहील. अतिउत्तम नियोजन. निलेश दादा भिंताडे मित्र परिवार. स्वप्नील सुरवडे, थँक्यू व्हेरी मच. आपल्याकडून ही कमेंट आलेली आहे जी आत्ता आपण वाचली. निलेश दादा यांच्यासाठी हा मेसेज आहे. थँक्यू. खरं तर आपण बघितलं की सचिन तेंडुलकर 1989 साली भारतीय संघामध्ये दाखल झाला. त्यानंतर त्याने त्याच्या लीला दाखवायला सुरुवात केली. आपल्या अपेक्षा वाढत गेल्या की तेंडुलकर यावं, तेंडुलकरने शतक ठोकावं, तेंडुलकरने मॅच जिंकून द्यावी. एक समीकरण बनलं होतं. भारतीय क्रीडा रसिक आणि तेंडुलकर हे एक जवळचं नातं तयार झालं होतं. आपण त्याला सचिन नव्हतं म्हणत, तेंडल्या म्हणत होतो, तेंडुलकर म्हणत होतो, सचा म्हणत होतो. तर हे एक जवळचं नातं होतं. अपेक्षा होती तेंडुलकरने निर्माण केली आणि मला वाटते आता निलेशदादा भिंताडे यांच्या माध्यमातून एनबी ट्रॉफी ज्या लेवलवरती ऑर्गनाईज होते, निश्चित पुणेकरांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत की निलेश दादांनी अजून चांगल्या प्रकारे टुर्नामेंट पुढे आणावी आणि ती सातत्याने पुढे घेऊन जावी. तर ह्या अपेक्षा आहेत आणि त्या काही व्यर्थ नाहीत. मला वाटतं निलेश दादा देखील अपेक्षांच्या कसोटीवरती खरे उतरतील. नक्कीच यावर्षीचं जर आयोजन बघितलं तर अपेक्षा नक्की वाढणार प्रेक्षकांच्या. खास करून जे ऑनलाईन बघतायत त्यांच्या अपेक्षा देखील प्रचंड वाढलेल्या आहेत, कारण इतकं उत्तम दर्जाचं प्रेक्षेपण त्यांना घर बसल्या बघायला मिळतंय. त्यामुळे एनबी ट्रॉफीकडून निलेश दादा यांच्याकडून त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्या रास्त आहेत आणि त्या राहतील, कारण इतकं देखणं नियोजन आपण बघतो आहोत. अप्रतिम फटका. यावेळी षटकाराच्या दिशेने चेंडू जाता जाता राहतोय 2 फूट आतमध्ये. अप्रतिम अप्रतिम झेल धनाजी. औरंगजेबाच्या सैन्याला एकेकाळ धनाजी पाण्यात दिसायचा. आज दिवसभर धनाजीचा परफॉर्मन्स बघितला. ॲज अ फील्ड किंवा ॲज अ बॉलर निश्चित प्रकारे तो सुद्धा प्रतिस्पर्ध्यांना पाण्यात दिसेल आता. नक्कीच, कारण हा विकेट अत्यंत महत्वाचा होता. सूरजने पहिल्या चेंडूवर बळी मिळवलेला आहे. 3 बाद 48. हे आता फॅशन झालेली आहे की उजव्या एसटीच्या कुठल्याही पोर्शनमध्ये कुठल्याही बाजूला चेंडू असला तर तो घेऊन स्लॉटमध्ये घेणं आणि डाऊन द विकेट मारणं ही सवय आहे आणि त्याचा परिणाम त्याला भोगावा लागतोय. मयूर कारंडे निराश होतो. या अगोदरच्या इनिंगमध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती, पण आता 3 बाद 48. अजूनही 17 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. आणि मला वाटतंय नरेश सर, कृष्णा सातपुतेला जितकं तुम्ही ओळखता, हा सामना कृष्णा सातपुते विरुद्ध मांडवी चॅलेंजर्स यांच्यामध्ये घडतो. निश्चित अजूनही खूप चांगले बॅट्समन आहेत. मात्र कृष्णा जोपर्यंत मैदानामध्ये आहे मॅच इथे ऑन असणार आहे. नक्कीच संतोष लष्करच्या रूपानं नवीन फलंदाज आलेला आहे. हा एक आक्रमक घातक फलंदाज आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज आपण आतमध्ये जायचं नाही. आपल्यासाठी ती वॉर्निंग आहे. आपण प्लीज आतमध्ये जाऊ नका. संतोष लष्कर इज ऑन स्ट्राईक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम वरती मी संतोष लष्करला कित्येक वेळा अशा मॅचेस जिंकून देताना बघितलंय. आज बघायचंय कृष्णा सातपुते बरोबर काय या मैदानामध्ये नवा अध्याय लिहिला जाईल. खरं तर आपण चर्चा करत होतो मगाशी इम्प्रोव्हायझेशनची. अलीकडं प्रत्येक शॉट, प्रत्येक चेंडू खेळाडू इम्प्रोव्हाइज करतात आणि दिशा बदलून कुठेही खेळ, कुठलाही चेंडू, अगदी उजव्या एसटीच्या बाहेरचा यॉर्कर सुद्धा स्क्वेअर लेगला षटकार ठोकलेले बघितलेत आपण. आणि इतकी कलात्मकता खेळाडूंनी आणलेली आहे. इम्प्रोव्हायझेशनवरती इतकं हुकूमत प्रस्थापित केलं. हा क्रिकेटचा नवा अध्याय आहे. आपण आता इम्प्रोव्हायझेशनला कलात्मकता हा शब्द वापरायला लागलेला आहे. या अगोदर ज्या दिशेला चेंडू आला त्या दिशेला मारलं त्याला कलात्मकता म्हणायचं. हो 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 हो, हे बघितलं आपण. सूर्यकुमारची आठवण करून देणारा हा फटका होता, पण
अपयश आलं कृष्णाला. खरं तर सर निश्चित प्रकारे आपण बघतोय टेनिस क्रिकेटमध्ये हे फटके कित्येक वर्षापासून खेळतात खेळाडू. मी मगाशी त्यासाठीच म्हटलं होतं की नवीन फटक्यांसाठी एक मोठी कंपनी, एक मोठा प्रकल्प आहे म्हणजे टेनिस क्रिकेट. तो टेनिस क्रिकेटमध्ये नवीन फटके जन्म घेतात आणि तेच खेळाडू पुढे जाऊन इंटरनॅशनलमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. अलीकडं नाही, आपण AB डिव्हिलियर्सला बघितलं असेल, कदा आपण सूर्यकुमारला बघतो अलीकडं, किंवा विराट कोहलीला बघितलं. असे फटके खेळतात, ते सहज खेळतात. पण टेनिस क्रिकेटचे खेळाडू गेल्या कित्येक वर्षापासून खेळतात. 15 चेंडू 43 धावा, 18 धावांच्या सरासरीकडे गेलेला आहे आता हा सामना. त्यामुळं कृष्णासाठी हा एक आव्हानात्मक सामना आहे. त्याच्यासमोर तितकाच चांगला फलंदाज तोलामोलाची साथ देणारा आहे, पण काय होणार प्रश्नचिन्ह कायम. हे षटक कमालीचं धावा रोखणार आहे. सूरजच्या या षटकामध्ये मात्र 2 धावा आतापर्यंत प्राप्त झाल्यात. एक लेगबाईज आहे. फसला फटका, फसतोय संतोष लष्कर बाद. संतोष लष्करचा प्रयत्न होता. खरं तर आपण वेगळ्या पद्धतीने हा फटका त्याने कनेक्ट केला. बाउन्सर होता आणि आपण जशी चोपणी वापरतो किंवा असा हातोडा वरून खाली टाकतो तशी बॅट त्याने चेंडूवरती आणली. चुकीचा फटका होता तो, हवेमध्ये उंच. तिथे चेंडूच्या खाली आपण पाहिलं राजेश सोरटेला, अत्यंत सुंदर कॅच संघनायकाने टिपला आणि फलंदाज क्रमांक 4 इथे बाद झाला. 51 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. विजयाचं समीकरण इथे बदलेल आणि आपण बघू शकतो मनोज आर्या, बहुत अच्छी ट्रॉफी है, NB ट्रॉफी, लाइव क्वालिटी अमेजिंग. संतोष सर शुड हैव TV चैनल, फीमेल होस्ट एंड मेल कमेंटेटर की जबरदस्त कमेंट्री. थँक्यू मनोज आर्या. जाऊ शकतो मैदानामध्ये परत एकदा. इथे टार्गेट आपण बघू शकतो विजयासाठी जवळपास 19.85च्या रन रेटने इथे धावांची गरज आहे. या षटकामध्ये थोडेसे बॅकफूटवरती असतील दीपकदादा प्रतिष्ठान. मांडवी चॅलेंजर्सनं इथे आघाडी उघडलेली, मोर्चा उघडलेला आहे. सूरज ऑन मार्क. नक्कीच या षटकात बॅकफुटला का गेले ते, त्याचं कारणही तसे. पहिला आपण बघितलं या षटकाचं समीकरण जर बघितलं, अफलातून षटक टाकलेले सूरजनं, आणि सूर्य अस्ताला जात असताना या सूर्याची किरण मात्र प्रचंड तेजामध्ये येत आहेत. अफलातून षटक टाकले. 12 चेंडू पाहिजेत आता 43. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू वाईट, तिसऱ्यावर सिंगल, चौथा डॉट, 5वा एक लेग बाय, पुन्हा विकेट आणि डॉट. काय षटक आहे, सुंदर. 2 षटकामध्ये 9 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. यावरून आपण बघू शकतो की सूरजनं दीपकदादा प्रतिष्ठानला खिंडीत गाठलेला आहे. 12 चेंडू 43 धावांची गरज. कृष्णा सातपुते मैदानामध्ये. सगळ्यांच्या नजरा कृष्णावरती आहे. आमचा मित्र अतुल रासकर याची कमेंट आलेली आहे, NB ट्रॉफी ही अशी ट्रॉफी असेल की जी संपूर्ण महाराष्ट्रातील आयोजकांना काहीतरी नवीन करण्याचा आदर्श घडवून देईल. थँक्यू अतुल. 12 चेंडू 43 धावा. प्रचंड उत्सुकता आहे आणि ज्या लेवलवरती आपण सातत्यानं ऑर्गनायझेशनची चर्चा करतोय, निश्चित प्रकारे क्वचितच स्पर्धा या लेवलवरती आयोजित होतात, ऑर्गनाईज होतात. आणि तो प्रयत्न खरं तर स्पर्धा करणं हे शिवधनुष्य उचलण्यासारखं अवघड होतं. मात्र निलेशदादा भिंताड यांच्या बरोबरच त्यांची जी टीम इथे काम करते, त्यामध्ये अफजलबाई, संदेश दादा, त्याच्यानंतर सचिन बाड, आणि ही सगळी टीम मजबूत काम करते. ओ हो 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 हो, कृष्णाबाद इथे दिवाळी साजरी करेल मांडवी चॅलेंजर्स. नक्कीच दिवाळीचे राहिलेले फटाके वाजवण्याची संधी आज मांडवी चॅलेंजर्सला मिळणार आहे. त्यामुळे दिवाळीचा राहिलेला सगळा स्टॉक आज त्यांना उडवावा लागणार आहे. ऐन मोक्याच्या क्षणी नजरा सगळ्यांच्या कृष्णावरती खेळल्या होत्या. आणि धनाजी, आज सकाळपासून मला धनाजीमध्ये एक वेगळी एनर्जी दिसली होती. प्रत्येक ओव्हर्समध्ये त्याने काहीतरी खास केलंय. आणि ज्या कंडिशनमध्ये खरं तर मॅच टर्न करायची होती, कृष्णाची विकेट महत्वाची होती, अगदी पहिल्या चेंडूवरती धनाजीनं हे यश मिळवलेलं आहे. त्यामुळे धनाजी धनाच्या साठ्यापेक्षा विकेटच्या साठ्याला महत्व देतोय असं जाणवतंय. धनाजी क्या बात आहे. धनाजी धनाचा मोठं गाठोड आता घेऊन येईल निश्चित प्रकारे मांडवी चॅलेंजरसाठी. 11 चेंडू 43 धावा. उंच फटका.
क्षेत्ररक्षक तिथे खाली, ओ हो ड्रॉप दी कॅच. झेल सुटलेला. धनाजीनं निश्चित ट्रॅप लावलेला होता, मात्र तिथे विशाल कडून इथे चूक होते. या चुका या कंडिशन मध्ये संघाला अडचणीत आणू शकतात. मात्र पहा 10 चेंडू 41 धावांची गरज आहे. चांगला फटका, चांगला एक्झिक्युशन, मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली, मागे जात टिपला झेल. कॅप्टन इज देअर, आय थिंक राजेश सोरटे. कौतुक करावं लागणार आहे सर, ज्या पद्धतीनं धनाजी गोलंदाजी करतोय. मोठा फटका बॅट मधून मारताना असं वाटते मोठा फटका आहे, पण त्यामागे टायमिंग फसत आहे. याचं कारण जी लेंथ पकडलेली आहे धनाजीनं, बॅट पासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आहे, कनेक्ट होत नाहीये, मिसटाईम होतोय आणि म्हणून तो जाळ्यामध्ये टिपला जातोय. अप्रतिम गोलंदाजी. या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे गायक अर्थात एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, या गीताचे गायक रोहित पाटील यांचं आगमन मंचावरती होतंय. NB ट्रॉफीच्या वतीनं, निलेश दादा भिंताडे मित्र परिवाराच्या वतीनं रोहित पाटील यांचं मनापासून स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. ऐतिहासिक अजरामर गीताचे जनक सन्माननीय पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रोहितजी पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धनाजी धनाजी आणि धनाजी, सबकुछ धनाजी. काय कमालीचा गोलंदाज आहे. शेवटच्या 6व्या षटकामध्ये तो गोलंदाजीला आला आणि 3 फलंदाज टिपत, विशेष म्हणजे 2 कॅच मिस आहेत आणि 3 विकेट त्याने घेतल्यात. पहा काय गोलंदाजी आहे. 53 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ संपलाय. धनाजीच्या या षटकाचं विवरण जर आपण बघितलं, पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर बळी, चौथा डॉट बॉल, 5वा डॉट बॉल, 6व्या चेंडूवर बळी, 3 बळींची कमाई. ओहो, आपण स्क्रीनवर बघतोय रोहितजी पाटील ज्यांनी एक अजरामर गीत गायलं आणि अखंड महाराष्ट्राने, हिंदुस्थानने त्या गीतावर मनापासून प्रेम केलं. कारण या अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गायलेलं हे गीत आणि ते सुप्रसिद्ध सुपरहिट होणार हे वेगळं सांगायला नको आहे. आणि ते गीत त्यांनी गायलेलं आहे. आपले कौतुक आणि मनापासून अभिनंदन. 6 चेंडू हा सामना अटीतटीचा होईल असं काही काळ वाटलं होतं, पण तो काळ होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. हा सामना एकतर्फी होताना दिसतोय. आता किती आघात झाले तरी हा सामना एकतर्फी होणार आहे आणि आणखी एक झेल सुटतोय. हा सामना मांडवी चॅलेंजर्ससाठी सोपा, मांडवीनं या स्पर्धेत मोहर उमटवलेली आहे, चमक दाखवलेली आहे. सर काय सांगाल मांडवी चॅलेंजर्सच्या टीम विषयी? मांडवी चॅलेंजर्सनं इथे उपांत्य अर्थ सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला असं म्हणू शकतो आपण. 5 चेंडूमध्ये 41 धावा निश्चित कठीण असं आव्हान आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, या सामन्यामध्ये त्यांच्याकडून 4 झेल सुटलेले आहेत. मागच्या षटकामध्ये 2 अति 1, त्या अगोदर एक झेल सुटलेला होता. 4 झेल ड्रॉप झालेले आहेत. त्यामुळे याचा विचार कुठेतरी सुपर 8 मध्ये जाताना करावा लागेल मांडवी चॅलेंजर्सला. 55 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. NB ट्रॉफी अर्थात निलेश दादा भिंताडे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे विशेष अभिनंदन. त्यांना सहकार्य करणारे सगळे स्पॉन्सर्स यांचे विशेष धन्यवाद. आणि आज आम्हाला या ठिकाणी संधी दिली, आज आम्हाला समालोचन करण्यासाठी बोलवलं, आमच्या मित्रांसोबत अख्खा दिवस एन्जॉय करण्याची संधी दिली, त्याबद्दल सचिन सर, अजय आवाळे आणि सगळ्या टीम ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं त्यांचे विशेष आभार, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. PTPL नंतर पुण्यात खूप सुंदर आयोजन केले आहे. निलेश दादा भिंताडे यांनी ही स्पर्धा अशीच चालू ठेवावी
अशी कमेंट या ठिकाणी आलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. मांडवी चॅलेंजर्सची खरी कसोटी सुपर 8 मध्ये लागणार आहे. कारण निश्चित प्रकारे गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये सहजता आपल्याला बघायला मिळाली, मात्र तेवढी क्षेत्ररक्षणामध्ये बघायला मिळाली नाही. म्हणजे आम्ही 100 पैकी 100 मार्क मांडवी चॅलेंजर्सला देणार नाही. चांगला खेळ त्यांनी केला. खरी कसोटी त्यांची आता सुपर 8 मध्ये असणार आहे. खूप चांगलं, विशेषतः नेतृत्व आज राजेश सोरठेने ज्या पद्धतीने केलं, गोलंदाजीमध्ये बदल ज्या पद्धतीने केले ते महत्त्वाचे होते. खरं तर ती कॅप्टनची खासियत असते की तुम्ही कोणता गोलंदाज कधी आणताय, कोणत्या एंडने आणताय, कोणत्या फलंदाजासमोर आणताय, हे महत्त्वाचं होतं. आणि इथे खूप चांगलं व्हेरिएशन दाखवलं ते राजेश सोरठेनं. आणि अखेरपर्यंत खरं तर चांगल्या धावा त्यांच्या हातामध्ये होत्या. फलंदाजांनी खूप चांगलं काम केलं होतं, मात्र त्यानंतर गोलंदाजांनी देखील विजयावरती शिक्कामोर्तब केलेला. विशेषतः धनाजीने आज सुपर गोलंदाजी केली. जी संधी त्याला मिळाली. वारजेचा हा युवा खेळाडू आहे, मात्र त्यानं पुणे जिल्ह्यात क्रिकेट भविष्यातही उत्तुंग असणार आहे, मोठं असणार आहे, श्रीमंत असणार आहे याची ओळख करून दिली. याचबरोबर आजचा सुपर 8 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ अर्थात मांडवी चॅलेंजर्स. अभिनंदन मांडवी चॅलेंजर्स. दीपक दादा प्रतिष्ठान, महेंद्रजी म्हात्रे आणि त्यांची टीम, खरं तर आपलं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. टेनिस क्रिकेटच्या प्रेमापोटी आपण या स्पर्धेमध्ये संघ ठेवलेला आहे. ॲक्च्युली डोंबिवली आणि परिसरामधून खूप चांगले खेळाडू सातत्याने आपण प्रमोट करत असता, मात्र पुण्यातल्या खेळाडूंना देखील आपण या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. NB ट्रॉफीमध्ये आपण संघ दिला आणि खूप चांगला सपोर्ट आम्हाला मिळाला. आम्ही महेशदादा म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. स्पर्धेतल्या सहभागाबद्दल धन्यवाद देतो. तर पहा, पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर राजेश